नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। संबंध वसई विरार मीरा भाईंदर या ठिकाणी वेगवेगळ्या चोऱ्या निष्पन्न होत असताना एक चोरी अशी समोर आलेली आहे जी चोरी मोबाईल टॉवरशी कनेक्ट आहे। 5G नेटवर्क जो मोबाईलचा रेंज असतो, या मोबाईलच्या टॉवरच्या खाली जे लावण्यात येणारी आजमा नावाची मशीन आणि त्याची चोरी करण्याचे षडयंत्र मीरा भाईंदर शहरामध्ये वसई विरार शहरामध्ये सातत्याने सुरू आहे। सर्व ठिकाणी या मशीन चोरी करून थेट चीन व हाँगकाँग या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन जातात, विक्री केली जाते, अशा प्रकारचं तपासात निष्पन्न झाले आहे। मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांचं बोलेल तेवढं कौतुक कमीच आहे, कारण प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या विषयावर मीरा भाईंदर वसई विरार पोलीस चांगल्या प्रकारे तपास करून मीरा भाईंदर वसई विरार शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करत आहेत। या आजमा कार्ड चोरी करणारे आरोपी जे आहेत, 3 आरोपी मुंबई व 2 आरोपी दिल्ली या ठिकाणचे असून या सर्व आरोपींना अटक करण्यात वसई विरार मीरा भाईंदर पोलिसांना यश मिळालेले आहे। या सर्व विषयावर DCP प्रकाश गायकवाड यांनी या सर्व विषयाची माहिती सांगितलेली आहे। जाणून घेऊया या सर्व विषयावर DCP प्रकाश गायकवाड यांनी काय माहिती दिली। नमस्कार, जय महाराष्ट्र। इंस्टॉल करतात तिथे 5G नेटवर्कच्या कम्युनिकेशन नेटवर्क इस्टॅब्लिश करण्यासाठी त्या टॉवरच्या बेसवर एक युनिट असतो, त्याला म्हणतात आजमा कार्ड, आणि हे नोकिया आणि एरिक्सन कंपनी भारतात सप्लाय करतात। याला आपण रेडिओ रिसिव्हर युनिट RRU असा म्हणतो। हा जो आहे तो नेटवर्क 5G नेटवर्क इस्टॅब्लिश ठेवण्यासाठी क्रिटिकल असतो। याची चोरी होण्याचे प्रकार सुरू झाले होते आणि नेहमी जे पोलिसांचं लक्ष दागिने या ठिकाणी जास्त असतो, परंतु हे याच्यावर पण आपला एक लक्ष गेला की असे गुन्हे व्हायला लागलेले आहेत। तर एका गुन्ह्यामध्ये आम्हाला एक CCTV अनालिसिस केल्यानंतर आचवडेचा एक गुन्हा आम्ही उघडकीस आणला। तो गुन्हा जेव्हा उघडकीस झाला तेव्हा आम्ही तिथे शुभम विनायक यादव आणि शैलेश यादव, तो शुभम गकोलाला राहतो आणि शैलेश यादव अंधेरीला राहतो, या दोघांना अटक केली। यांनी असं कबुली दिली की त्यांना एक कपूरचंद गुप्ता नावाचा एक गृहस्थ आहे, तो पूर्वी इंडस टावर्स मध्येच काम करत होता, त्यांनी या गुन्ह्याची त्याला टिप दिली होती, तर त्याला आपण ताब्यात घेतलं। नंतर या दोघांना आपण जो विचारपूस केली की तुम्ही पुढे याचं काय करता, तर त्यांनी एक स्क्रॅपचा धंदा करणारा माणूस आहे, त्याचं नाव आहे बन्सीलाल जैन। बन्सीलाल जैनचं नाव वापरलं दिलं। बन्सीलाल जैनला आपण ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून आपण काही 7-8 युनिट रिकव्हर केली आणि नंतर त्याच्या सांगण्यावरून एक तिथे कुरिअरवाला आहे, त्या कुरिअर वरून ते हे माल दिल्लीला डिस्पॅच करायचे। दिल्ली येथे एक गोडाऊन आहे, तो गोडाऊन एक मलिक बंधू आहेत ते चालवतात, त्याचं नाव आहे जैद अनवर मलिक आणि जुनैद मलिक, आणि त्याचा मालक आहे त्याचं नाव आहे जाकीर मलिक। तिथे आमची धाड टाकली गेली आणि तिथून पण 7-8 असे युनिट्स आपण रिकव्हर केले, तिथून 14 युनिट रिकव्हर केले। आणि मध्ये जो जैन आहे त्या कुरिअर कंपनी त्यांनी आम्हाला टीप दिली, तर तिथून आपण 8 युनिट असे रिकव्हर केले। इथून दिल्लीला हा माल गेल्यानंतर तिकडून त्या पुढे त्याचं काय व्हायचं याबाबत आपला तपास सुरू आहे। त्यात याला काहीतरी रिसेट करून पुढे ब्लॅक मार्केटमध्ये विकत होते का हे बघावं लागेल। काही आरोपींचं असं म्हणणं आहे की हे चायना आणि हाँगकाँगला पाठवले गेलेले आहेत यापूर्वी, ते आपण तपासणार आहोत। उघडकीस आलेले आहे त्यात आहे
आचोडेचा एक आहे, वाडीचे 4 गुन्हे आहेत, पेल्हार पोलीस स्टेशनचे 4 गुन्हे आहेत, विरारचे 3 आहेत, जे मार्गच्या मुंबईचा 1 आहे, उरार घाटकोपर कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन, कळवा पोलीस मुंब्रा अंबरनाथ आणि कोतवाली थाना बिहार असे एकूण 20 गुन्हे उघडकीस झालेले आहेत. आता जे आपल्याकडे आम्ही इथे एकूण 36 असे कार्ड रिकव्हर केलेले आहेत, आधार कार्ड. त्या 36 पैकी 10 कार्डच्या सिरियल नंबर ते खोडले गेलेले आहेत, ते काही सापडत नाही. परंतु बाकीचे जे आहेत त्यापैकी 1 गोवाचा आहे असा इस्टॅब्लिश झालेला आहे, ते गोव्यातून चोरी झाला होता, 1 दिल्लीतून चोरी झाला होता, 2 बिहारमधून चोरी झाले होते, 1 झारखंडमधून आणि 1 पंजाबमधून चोरी झाला होता. अशा पद्धतीने ही एक इंटर स्टेट गँग जे आहे ते आम्ही बस केलेली आहे आणि याचा पुढील तपास सुरू आहे. मुद्देमाल जे आहे तो आपला 40 लाखाचा आहे ऍज पर द मार्केट परचेज प्राइस, बट इन द ब्लॅक मार्केट इट मे गो टू सम क्रोर्स. अजून आरोपी होऊ शकते का याच्यामध्ये? अजून आरोपी होण्याची शक्यता आहे. जे आरोपी त्याच्यावर पुढे काय दाखल आहे का? आज सध्या आम्ही आज ज्या लोकांना अटक केलेली आहे त्याच्यावर सध्या तर काही सापडलेलं नाही आहे, ते आपण शोधतोय अजून. इसमें जो 20 गुना है ये अजना काट के हैं सर, ये जो 20 गुना दाखिल यस सर, आपने जो 20 गुना का जिक्र किया है उसमें से 2 मामले जो है वो एक विरार का है और एक पेल्हार का है, जो 2023 के 2 मामले हैं, हमारे पास 2024 के मामले सर. करेक्ट. ठीक है, तो उसमें से जो 2 मामले थे उनकी पुलिस ने क्या सही से तफ्तीश नहीं की थी, उन आरोपियों को नहीं पहुंचे थे, क्योंकि आपने जो अभी रिकवरी की वो 22/8/2024 का जो एफआईआर दर्ज हुआ था उसमें आपने इन्वेस्टिगेशन किया तो यहाँ तक पहुंचे. तो बाकी के जो पहले के जो एफआईआर दर्ज थे उसमें पुलिस को नहीं लगता है कि कहीं ना कहीं नाकामी थी, पुलिस उन आरोपियों तक नहीं पहुंची थी. जहाँ पुलिस की कामगिरी का सवाल उठ रहा है, बहुत सारी पुलिस की नाकामी. अब कुछ दिन पहले हम लोगों ने एक मर्डर का आरोपी पकड़ा था जो 23 साल बाद उसको पकड़ा था. अब पकड़ लिया ना सर. वो मामलों के आरोपी जो है वो इन्हीं से कनेक्टेड है. हाँ? जो 2023 में जो 2 मामले